शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची जाहीर सभा झाली। या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी खळबळजनक दावा केला। राज्यघटना बदलण्यासाठी भाजपला 400 पारचा आकडा पाहिजे असा घणाघाती आरोप उद्धव ठाकरे यांनी केला। तुमच्या डोक्यात माझ्या देशाचं नाव बदलण्याचं स्वप्न आहे का? भारत हे माझ्या देशाचं नाव आहे आणि आम्ही ते कोणालाही बदलू देणार नाही असेही ठाकरे म्हणाले। महाविकास आघाडीच्या दोन फॉर्म्युल्याची चर्चा आहे। 22-16-10 चा फॉर्म्युला वंचित बहुजन आघाडीला सोबत न घेता बदलण्यात आल्याची माहिती आहे। तर महाविकास आघाडीने जर वंचितला सोबत घेतले तर मात्र 20-15-9-4 यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला 20, काँग्रेस पक्षाला 15, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 9, वंचित बहुजन आघाडीला 4 जागा असणार आहेत। त्यामुळे आता कोणता फॉर्म्युला ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। फ्युचर गेमिंग मार्टिन लॉटरी एजन्सी एलटीडी या जुगार कंपनीने भाजपला 450 कोटींची देणगी दिल्याचा दावा करत भारतीय जुगारी पार्टी अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली। काही दिवसांपूर्वी राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहत ऑनलाईन लॉटरी जुगारावरती कारवाईची मागणी केली होती। जुगार कंपनीकडून मंत्रालयात हप्ते मिळत असल्याने फडणवीस कारवाई करतील कशी असा सवालही यावेळी संजय राऊतांनी उपस्थित केला। व्लादिमीर पुतिन यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मोठ्या फरकाने विजयाचा दावा केला आहे। या विजयानंतर रशियाचे विद्यमान अध्यक्ष पुतिन हे 5व्यांदा या पदाची जबाबदारी सांभाळतील। पुतिन सतत 5व्यांदा जिंकू असा दावा करत होते। निवडणूक निकालानंतर त्यांनी 87% मते मिळाल्याचा दावा केला आहे। दरम्यान पुतिन 1999 पासून रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान म्हणून सत्तेवर आहेत। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा काल मुंबईत समारोप झाला। यावेळी उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणाच्या सुरुवातीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे। यावरूनच भाजपने ठाकरेंवर टीका केली आहे। हिंदुद्वेषी राहुल गांधी आणि स्टॅलिन यांना घाबरून उद्धव ठाकरेंना जमलेल्या तमाम हिंदू बांधवांचा विसर पडला असे भाजपने म्हटले आहे। यावरून आता भाजप आणि ठाकरे गटात जोरदार वार पलटवार रंगण्याची शक्यता आहे। मुंबईतील सभेतून राहुल गांधी म्हणाले, बेरोजगारी, हिंसा, महागाई विरोधात ही यात्रा, जनतेचा आवाज बनण्यासाठी ही यात्रा। आम्ही भाजप विरोधात किंवा नरेंद्र मोदी विरोधात लढत नाही, त्या शक्ती विरोधात लढत आहे। या शक्तीने मणिपूरमध्ये सिव्हिल वॉर सुरू केले। राजाचा जीव ईव्हीएम मध्ये, तपास यंत्रणांमध्ये आहे। काही नेते भीतीमुळे पक्ष सोडून गेलेत। यात्रेत मी एकटा नव्हतो, विरोधी पक्षातील नेतेही चालत होते। पुणे लोकसभा मतदारसंघाबाबत शरद पवार आणि वसंत मोरेंमध्ये फोनवरून चर्चा झाली आहे। काँग्रेसकडून पुणे लोकसभेसाठी राहुल गांधींकडे शब्द टाकावा अशी विनंती मोरेंनी पवारांना केल्याची माहिती आहे। यावर शरद पवारांनी पुणे लोकसभा मतदारसंघाचा निर्णय सर्वस्वी काँग्रेसचा असल्याचे म्हटल्याची माहिती आहे। काही दिवसांपासून लोकसभेचे काँग्रेसकडून तिकीट मिळण्यासाठी मोरे नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत। महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला लोकसभेच्या 2 जागा मिळण्याची अपेक्षा आहे। जरी मिळाल्या नाही तरी मी भाजपची साथ सोडणार नाही असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी दिले। महाराष्ट्रातील सत्तेमध्ये आम्हाला वाटा मिळाला नाही। अजित पवारांचा विस्तार झाला मात्र आमचा विकास झाला नाही। त्यामुळे या निवडणुकीनंतर रिपब्लिकन पक्षाला मंत्रिपद द्यावे अशी मागणी देखील यावेळी आठवलेंनी केली। रशियातील राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत व्लादिमीर पुतिन यांनी 88% मत मिळवत विजय मिळवला आहे। यानंतर पुतिन यांनी थेट 3ऱ्या महायुद्धाचा इशारा दिला आहे। रशिया युक्रेन युद्धाला 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे। यातच फ्रान्सच्या अध्यक्षांनी युक्रेनमध्ये सैन्य उतरवण्याची गरज पडली तर आम्ही तयार आहोत असे म्हटले आहे। यावर तसे झाले तर 3रे महायुद्ध फार दूर नाही असे पुतिन यांनी म्हटले आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने नव्या प्रकरणात समन्स बजावत आज चौकशीला हजर राहण्याचे सांगितले होते। यावेळी त्यांच्यावर दिल्ली जल मंडळात कथित 20 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे। मात्र मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीचे हे समन्स बेकायदेशीर असल्याचे सांगत हजर राहणार नसल्याचे सांगितले आहे। याआधी ईडीने त्यांना कथित दारू घोटाळ्या प्रकरणी 9 वेळेस समन्स बजावले आहे। गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात रेकॉर्ड ब्रेक वाढ झाली। त्यानंतर आज मुंबईत सोन्याचे भाव 230 रुपयांनी कमी झाले आहेत। त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचे प्रति 10 ग्रॅम साठीचे भाव 65,870 रुपयांवर आले आहेत। तर 22 कॅरेट सोने प्रति तोळ्यात 60,380 रुपयांवर आहेत। याशिवाय 18 कॅरेट सोन्याचे भाव 49,400 रुपयांवर कायम। दुसरीकडे चांदी 300 रुपयांनी कमी झाले असून आजचे मुंबईतील दर 77,000 रुपये किलो आहेत।
महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती आहे। जागा वाटपाबाबत महायुतीच्या नेत्यांमध्ये अनेक बैठका झाल्या होत्या, त्यानंतर आता 31-13-4 असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे। भाजप 31, शिंदे गट 13 व अजित पवार गट 4 जागांवर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे। शिंदे गटाच्या 2 खासदारांचे तिकीट कापण्यात येणार अशी माहिती होती, पण आता शिंदे गटाला 13 जागा मिळणार असल्याने तिकीट कापण्याची शक्यता कमी आहे। खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे। लोहा लोहे को काटता है हे त्यांनाच माहीत आहे असं नाही, आम्हालाही माहीत आहे। आमच्या हातात जेव्हा ईडी सीबीआय येईल तेव्हा भारतीय जनता पक्ष संपलेला असेल असे राऊत म्हणाले। तसेच ज्या दिवशी आमच्या हातात ईडी सीबीआय सह सत्ता येईल त्या दिवशी फडणवीसांनी त्यांचा पक्ष वाचवून दाखवावा असेही राऊत म्हणाले। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अशोक चव्हाण रडले असल्याचे अप्रत्यक्षरित्या म्हटले। आता यावर चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली। जर राहुल गांधी यांनी ते विधान माझ्या विरोधात केले असेल तर त्यात काहीही तथ्य नाही, तसेच मी सोनिया गांधींना भेटलोही नाही। राहुल गांधींनी केलेले वक्तव्य पॉलिटिकल आहे, यात काहीही तथ्य नाही असे चव्हाण म्हणाले। मी राजीनामा देईपर्यंत काँग्रेस पक्षाचे काम करत होतो असेही ते म्हणाले। भाजपची दिल्लीत कोर कमिटीची बैठक होत असून दिल्लीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे रवाना झाले आहेत, त्यामुळे भाजप मनसे युती होण्याच्या हालचालींना वेग आल्याचे बोलले जात आहे। या बैठकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही दिल्लीत उपस्थित आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे महायुतीत सामील होण्याची शक्यता आहे, तसेच महायुतीच्या जागा वाटपाबाबत उद्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात युद्ध भडकण्याची शक्यता आहे। पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ले सुरू केले आहेत। सोमवारी पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात जवळपास 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती तालिबान सरकारने दिली आहे। मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे असे तालिबानी सेनेच्या प्रवक्त्याने म्हटले आहे। तर या हल्ल्यानंतर पाक अफगाणिस्तान सीमेवर गोळीबार झाला आहे। 4 पाकिस्तानी जखमी झाले आहेत। उदयनराजे भोसले यांची उमेदवारी ही पक्षाची गरज आहे असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले। महायुतीत भोसले हे नाराज असल्याची चर्चा आहे, त्यामुळे महाजन यांनी त्यांची समजूत काढण्यासाठी त्यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। साताऱ्यात भोसलेंना उमेदवारी मागण्याची गरज नाही, त्यांची उमेदवारी निश्चित आहे। महायुतीत 3 पक्ष असल्याने त्यांची उमेदवारी जाहीर होण्यास वेळ लागत आहे असे ते म्हणाले। जागा वाटप समन्वयाने आणि सन्मानजनक होईल। महायुतीत कोणताही विवाद नाही, योग्य वेळी योग्य निर्णय होईल। या राज्यात महायुतीच्या 45 जागा येतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला। विरोधी पक्षांमध्ये ताळमेळ नाही, त्यांचा एकमेकांवर विश्वास नाही, पण आम्ही महायुतीत एकमेकांना सोबत घेऊन चाललो आहे। आमच्या आणि मोदींच्या कामामुळे देशात 405 जागा एनडीएला मिळतील असे ते म्हणाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राहुल गांधींच्या मुंबईतील सभेवरून बोलताना ती सभा नव्हती तर ते फॅमिलीचे गेट टुगेदर होते असा टोला लगावला। गांधींनी महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठांचा, नारी शक्तीचा, देशशक्तीचा अपमान केला आहे। या शक्तींना संपवणारा कोणीही जन्माला आला नाही असे ते म्हणाले। तर उद्धव ठाकरेंवर टीका करताना ठाकरेंचा हिंदू बांधव आणि भगिनींनो हा शब्द हद्दपार झाला असा निशाणाही शिंदेंनी साधला। बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्या विरोधात शिवसेना नेते विजय शिवतारेंनी दंड थोपटले आहेत, पण यावर पत्रकार परिषदेत बोलताना शिवतारे मला भेटले। मी त्यांना सांगितले आपली राज्यात महायुती आहे, युती धर्म पाळणे हे शिवसेनेचे कर्तव्य आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले। तसेच महायुतीतील कार्यकर्ते उमेदवारांची कामे करून त्यांना पूर्ण ताकदीने निवडून आणतील असे ते म्हणाले।